पोषण अक्षर संपला जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे आहे ते हिंगोली शहरासह हिंगोली जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय की हिंगोली शहरामध्ये जे आहे ते पाऊस जे आहे ते मोठ्या प्रमाणात पडतोय। आपण बघतोय की मागच्या 1 तारखेपासून जे आहे ते बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता, मात्र जूनचा शेवटचा आठवडा संपत आला। जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आज जे आहे ते हिंगोली शहरासह परिसरामध्ये जोरदार पाऊस होत आहे। खरं तर काही शेतकऱ्यांनी जे आहे ते हळदीची लागवड केली होती, ज्या शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली अशी शेतकऱ्यांना जे आहे ते खरं तर समाधानकारक पाऊस पडतोय। आपण बघतोय की आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे आहे ते दौरा होतोय आणि या दौऱ्याच्या अनुषंगानं हिंगोली शहरातल्या चौकामध्ये पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे। कुठेतरी पोलीस जे आहे ते या पाण्यापासून संरक्षण व्हावं यासाठी कुठेतरी आडोसा घेत आहेत, कारण की शहरात पावसाच जसं जे आहे ते मोठ्या प्रमाणात होते। खरं तर मागच्या काही दिवसापासून शेतकऱ्यांना जे आहे ते पावसाची प्रतीक्षा होती, मात्र आज जे आहे ते हिंगोली शहरासह जिल्ह्यातल्या विविध भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली। तरी पाऊस जरी होत असला तरी कृषी विभागाकडून आव्हान करण्यात येते, शेतकऱ्यांनी जे आहे ते पेरणीयुक्त पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये आणि कुठेतरी पाऊस जे आहे ते शेतकऱ्यांना पेरणीयुक्त अद्यापही झाला नाही। त्यामुळे एवढ्याच पावसावर समाधानकारक म्हणता येणार नाही, कारण की अजून मोठ्या पावसाची जे आहे ते शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। कॅमेरामॅन साईनाथ शिंदेसह मी रमेश शेंडके, TV9 मराठी, हिंगोली।